अलिबाग फेस्टिवलला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। अलिबागच्या चौपाटीवर खाद्य कला आणि व्यावसायिक संस्कृतीचा अनोखा मेळा पाहायला मिळाला। 170 स्टॉल्सच्या माध्यमातून 6 दिवसात कोट्यावधींची उलाढाल सुद्धा झाली। अलिबागच्या किनाऱ्यावर फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा फॅशन शो स्थानिक युवकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आयोजित करण्यात आला होता। पारंपरिक आणि वेस्टर्न या दोन्ही फॅशन शोची सांगड इथं घालण्यात आली। 10 रुपयाच्या पणतीपासून ते लाखोंच्या कारपर्यंत अशी वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी इथं पाहायला मिळते। इथं भेट देणारे सर्वच नागरिक खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट दिल्याशिवाय परत जाऊ शकत नाही। तोंडाला पाणी सुटणारे चमचमीत खाद्यपदार्थ अलिबाग फेस्टिवलचं मुख्य आकर्षण आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। स्थानिकांच्या स्टॉल्सवर पारंपरिक पदार्थांची चव चाखण्यासाठी खवय्ये मोठी गर्दी करतात। गेले 20 वर्ष आपण हा फेस्टिवल या ठिकाणी अरेंज करतोय। वर्षानुवर्ष याला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि सगळे स्थानिक कलाकार आणि आपले स्थानिक व्यावसायिक यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो। 2 वर्ष कोरोनामुळे बंद होतं, त्यानंतर यावर्षी अतिशय चांगला उत्तम असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। अलिबाग फेस्टिवलमध्ये विस्तृत व्हरायटी मुंबई नवी मुंबईतील पर्यटकांना भुरळ घालते। विविध डिझाईन्सचे दागिने, लाकडी वस्तू, आकर्षक पणत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या रोषणाईचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते। विविध प्रकारचे कपडे सगळ्यांनाच आकर्षित करतात। इतकंच नव्हे तर हेल्थ केअरचे स्टॉल्सही इथं आहेत। नागरिक आणि पर्यटकांच्या पसंतीस पडलेल्या अलिबाग फेस्टिवलचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं होतं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अलिबाग फेस्टिवलला भेट दिली होती। एकंदरीतच 5 दिवसांचा हा फेस्टिवल अनेक दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहील। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, अलिबाग।